नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवेळी आचार्य 90 FM हे वेगवेगळ्या कार्यक्रमांना, सांस्कृतिक असू दे, सामाजिक असू दे किंवा पुस्तक प्रकाशन असू दे आणि शैक्षणिक असू दे, असे विविध कार्यक्रमांना नेहमी मीडिया पार्टनरशिप देत असतं. आणि असाच नेहमीप्रमाणे आपला दरवर्षी दर महिन्याला होणारा कार्यक्रम जो ब्राह्मण महासंघ डोंबिवली इथे आयोजित करण्यात येतो, तर या कार्यक्रमाला देखील आपल्या आचार्य 90 FM ची मीडिया पार्टनरशिप आहे. तर ब्राह्मण महासंघ डोंबिवली तर्फे आज जो कार्यक्रम होणार आहे तो होणार आहे 9 ऑगस्ट 2024 ला सकाळी 6:30 वाजता. आणि श्रावण सुरू झालाय, तर त्या निमित्तानं सामूहिक श्रावणी हे दुसऱ्यांदा करण्याचा मानस आहे ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्थांचा. तर ब्राह्मण महासंघ डोंबिवली तर्फे श्री शंतनू पुराणिक सर या संस्थेचे सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याकडे गेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले श्री सचिन ठाकूर देसाई सर हे श्रावणीचे कोऑर्डिनेटर आहेत, तर तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि श्री अमोल कुलकर्णी गुरुजी आलेले आहेत, जे देशस्थ शुक्ल यजुर्वेदी पुरोहित वेदविज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत. कुलकर्णी सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. एकंदरीतच या कार्यक्रमाविषयी जाणून घेणार आहोत आणि हा कार्यक्रमाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे ते जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी शंतनू पुराणिक सरांना असं विचारेन की आपण ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचं जे कार्य तुम्ही बरीच वर्ष करत आहात, तर त्याविषयी संक्षिप्त रूपाने माहिती सांगावी. सर्वप्रथम मी आचार्य FM 90 या चॅनलचा आभार मानतो आणि ऋणी राहतो की ते आमच्या कार्यक्रमांना मीडिया पार्टनर आहेत आणि आमच्या कार्यक्रमांना ते प्रसिद्धी देतात. त्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. FM चॅनलचं दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम न मंत्रा ब्राह्मणाधीनाम ब्राह्मणो मम दैवतम. विष्णू पुराणामध्ये भगवान विष्णूंनी ब्राह्मणाचा वरीलप्रमाणे केलेला उल्लेख ब्राह्मणाची जबाबदारी आणि योग्यता किती मोठी आहे याची भान आणणार आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णू जेव्हा ब्राह्मणाला वंदन करतात तेव्हा त्याचे महत्त्व आपण जाणून घेऊया. आणि ह्याच एका काय म्हणतात त्या जाणीवेतून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून डोंबिवलीतल्या ज्या ब्राह्मण शाखा आहेत त्या अशा 7 ब्राह्मण शाखांनी मिळून, म्हणजे ब्राह्मण सभा जी आहे काही डोंबिवलीत ती, चित्तपावन ब्राह्मण संघ, कराडे ब्राह्मण सेवा मंडळ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मंडळ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखी ब्राह्मण संघ डोंबिवली आणि काणव परिषद, ह्या ज्या निरनिराळ्या शाखा आहेत ब्राह्मणांच्याच, महाराष्ट्रीयन ब्राह्मणांच्या ज्या निरनिराळ्या शाखा आहेत यांचे सदस्य ह्या सगळ्या आपल्या या ब्राह्मण महासंघात सदस्य आहेत. आणि ह्या याच्यामध्ये 1993 पासून साधारण 93 पासून सुरू केलेलं आहे. 98ला मूर्त स्वरूप आलं या संस्थेला. त्यानंतर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असलेली संस्था आणि त्यांनी बरेच कार्यक्रम केले. दर 2 वर्षांनी मोठे मोठे समाजातले गणमान्य व्यक्तींना बोलवलं, ज्यामध्ये सुभाष दांडेकर असतील, मनोहर जोशी असतील किंवा TN शेषन असतील किंवा प्रकाश जावडेकर साहेब आहेत, प्रसाद ओक किंवा DS कुलकर्णी, ह्या लोकांना सुद्धा यापूर्वी आम्ही आमच्या या कार्यक्रमांना बोलवलेलं आहे. सध्या आमची जी कार्यकारिणी आहे ही साधारण 2022 पासून कार्यरत आहे आणि त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय मानस पिंगळे आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व उपक्रम राबवत असतो. हे उपक्रम राबवताना ज्या मी आत्ता संस्था सांगितल्या 7 संस्था, यांचेही प्रतिनिधी आम्हाला सल्लागार मंडळ म्हणून असतं. त्यांचे अध्यक्ष, त्या संस्थांचे सर्व अध्यक्ष हे सल्लागार मंडळ म्हणून आहेत आणि ते सुद्धा आम्हाला वेळोवेळी सल्ला देत असतात. आमचं कार्यकारी मंडळ वेगळं आहे आणि सल्लागार मंडळ या 7 लोकांचं वेगळं आहे. जे वरिष्ठ आहेत ते सगळे अध्यक्ष आहेत त्या संस्थांचे. आणि मग ह्या संस्था मिळून आम्ही ब्राह्मण महासंघ निरनिराळे समाजासाठी जे उपयोगी आहे ते उपक्रम घेत असतो. यात ग्राहकपेठ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ग्राहकपेठ म्हणजे उद्योजकांसाठी आपल्या मराठी उद्योजक म्हणा किंवा जे होतकरू आहेत, जे घरी तयार करतात स्वहस्ताने, असे जे हे आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, कुठेतरी त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. या उद्देशाने ग्राहकपेठ आपण अरेंज करतो. आणि ती ग्राहकपेठ आता मला सांगायला आनंद होतो की 23, 24 आणि 25 ऑगस्ट
या 3 दिवस आपल्या डोंबिवलीच्या ब्राह्मण सभेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळेला सुद्धा मी आमच्या या श्रोत्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या ग्राहक पेठेचा फायदा घ्यावा आणि जेणेकरून जे उद्योजक आम्हाला सहभागी झालेले आहेत त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळेल. त्याच्यानंतर मग जागतिक महिला दिन करतो आपण, रक्तदान शिबिर करतो. त्यात सुद्धा आतापर्यंत जवळजवळ 200-250 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आपल्या संस्थेमार्फत. त्याच्यानंतर महासंघाची एक चांगली आणि महत्त्वाची योजना आहे जी दत्तक योजना आहे. या दत्तक योजनेमध्ये डोंबिवलीतले गरजू जे लोक आहेत की ज्यांना गरजू आहेत, निराधार आहेत, ज्यांना काही उत्पन्नाचं साधन नाही आहे, अशा लोकांना ब्राह्मण महासंघ औषधं म्हणा किंवा त्यांचा किराणा दर महिन्याचा असा वस्तुरूपी मदत करतो. म्हणजे कोणालाही अशी कॅश अशी देत नाही, पण वस्तुरूपी मदत करतो. फक्त मध्यंतरी एक आलं होतं, कॅश दिली गेली. ती म्हणजे 2 मुलं होते बदलापूरच्या शाळेत. त्यांनी विनंती केली होती की आम्हाला फी भरायला आमच्याजवळ पैसे नाही आहेत, म्हणून आपण साधारण 2 मुलांची मिळून वर्षभराची फी 50,000 रुपये भरली होती त्यांची. बरं, महासंघाला सांगायला म्हणजे मला हे वाटतं की महासंघ हा केवळ उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसून भिक्षामदेही या तत्वावरच चालतं. त्यामुळे आम्ही पण कोणाकडून तरी अशीच भिक्षा घेतो, स्पॉन्सरशिप म्हणा, भिक्षा म्हणा, काहीतरी कोणाजवळ तरी हात पसरतो आणि हे सामाजिक कार्य आमचं पुढे चालतं. याकरता मी आमच्या प्रेक्षकांना ही विनंती करतो की त्यांनी पण अशा पद्धतीने आम्हाला काहीतरी आर्थिक भार सुद्धा जर सोसला तर आम्ही आणखीन चांगले उपक्रम यापुढे राबवू शकू. दत्तक योजना झाली. त्याच्यानंतर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आपण 5 केले आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. आचार, विचार आणि संस्कार, त्याच्यानंतर व्रतवैकल्ये या विषयावर, त्याच्यानंतर विवाह संस्कार या विषयावर, गर्भाधान संस्कार या विषयावर, नित्य नैमित्तिक धार्मिक कृत्य या विषयावर आपण असे 5 धार्मिक कार्यक्रम. सुसंस्कारित पिढी कशी निर्माण होईल या उद्देशाने या डोंबिवलीतल्या गणमान्य जे आहेत व्यक्ती त्यांचे भाषणं आपण ठेवले होते, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर आता काय झालं, डोंबिवलीच्या बाहेर सुद्धा आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात या प्रयत्नातून कल्याणच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि ब्राह्मण महासंघ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने जे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत चंद्रशेखर टिळक यांचं आपण 3 दिवसीय व्याख्यान ठेवलं होतं आणि त्या व्याख्यानाचे 7, 8, 9 जूनला ठेवलं होतं ते. आणि त्याचे विषय होते एक दिवस समर्थ रामदास, भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळे काय आता डोंबिवलीच्या बाहेर सुद्धा आम्ही पंख थोडेसे पसरायचा प्रयत्न करतो आहे. याला यश येईल असं मला वाटतं. याच्यातून कल्याणच्याही ह्या अशा ब्राह्मणांच्या संस्थांकडून अशा पद्धतीने विनंती आलेली आहे की आम्ही पण तुमच्या याच्यात सहभागी होतो कार्यामध्ये, तर त्याचं आम्ही आता हे करणार आहोत. आणि आता आजचा विषय जो आहे श्रावणी, तर श्रावणी जो आहे हा मागच्या वर्षी केला होता आपण, संयुक्त उपक्रम केला होता की सर्व ज्ञाती बांधव एकाच हॉलमध्ये एकाच ठिकाणी जमून सगळ्यांची एकच श्रावणी करायची. म्हणजे शाखा परत्वे करायची, परंतु एकाच ठिकाणी करायची. जी वेगवेगळ्या ठिकाणी डोंबिवलीत होत होती ती एकाच ठिकाणी करायची. त्याच्यामुळे काय डोंबिवलीतले ब्राह्मण एकत्र आहेत हे समाजाला दिसलं पाहिजे, हा एक उद्देश होता. ही संयुक्त आहे, सर्व संस्था मिळून आहे. आणि ही श्रावणी आपली आता मागच्या वर्षी झाली होती, तिला चांगला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर ह्या वर्षी आता ती 9 ऑगस्टला आहे, त्यालाही आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. आतापर्यंत नाव नोंदणी चांगली झालेली आहे. तर ह्या अशा पद्धतीने श्रावणीचा कार्यक्रम आम्ही 9 ऑगस्टला ठेवलेला आहे. आणि त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्याचे उद्देश वगैरे सांगण्यासाठी आपले 2 डोंबिवलीतले सचिन ठाकूर देसाई आणि अमोल कुलकर्णी गुरुजी हे दोघं आलेले आहेत. त्यांचं आम्हाला मार्गदर्शन या गोष्टीमध्ये लाभतं आहे. ब्राह्मण महासंघाला दोघांचंही मार्गदर्शन आहे. त्या मार्गदर्शनावर आम्ही पुढची वाटचाल करतो. नक्कीच. ठाकूर देसाई गुरुजी, तुम्हाला विचारेन आता, श्रावणीचं तुमचं महत्व काय आहे याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा सर म्हणाले. नमस्कार, माझी 2री वेळ आहे. या श्रावणी निमित्तानं मी गेल्या वर्षी आलो होतो. श्रावणीचा उद्देश हा स्वच्छ आहे की मुंज झाल्यानंतर वेद म्हणण्याचा आपल्याकडे प्रकार आहे. ब्राह्मणांकडे वेद म्हटले जातात. तर आणि शेतीची पण कामं पूर्वी असायची. उत्तरायण आणि दक्षिणायन जशी असतात, आता मुलाची मुंज झाली की त्याच्यानंतर त्यानं वेद म्हणायचे असतात. आता या सगळ्या शाखा वेगवेगळ्या आल्या, उपशाखा आल्या. आता मुलांची शिक्षणाची पद्धत जरी बदलली असली
तरी मूळ जो ढाचा आहे तो अजून बदललेला नाही. अजूनही कुठे नाही कुठे वेद म्हटले जातात. आमच्यासारखे ते पाठशाळेमध्ये जाऊन म्हटलेले किंवा काही घरगुती पण म्हणणारे जे पाठशाळेतून बाहेर पडले ते घरी पण शिकवण्याचं कार्य अविरतपणे करतायत आणि ही अक्षुण्ण परंपरा आहे. श्रावणी म्हणजे काय की वेदांचा उत्सर्ग करणं आणि उपाक्रम करून वेद म्हणण्याचा अधिकार घेणं. आता पूर्वीच्या काळी वेद म्हणणारे होते त्यांना शेतीची कामंही करावी लागत होती. आता शेतीची कामं करायची म्हणजे थोडे दिवस वेद म्हणायला आराम करायचा, विश्राम करायचा आणि शेतीची कामं करायची. ते झाल्यानंतर परत उपाक्रम करून वेद म्हणण्याचा अधिकार घ्यायचा आणि वेद म्हणायला सुरुवात करायची. पण ह्याच्यामध्ये व्हायचं काय, जर तुम्ही वेद म्हटले नाही, 6 महिने जर वेद म्हटले नाही तर त्याचा परत श्री गणेश करावा लागेल. 6 महिन्याची गॅप खूप आहे. हे रोजचं अध्ययन आहे, रोजचं पठण आहे. जर तुम्ही त्याच्यापासून लांब गेलात की परत ते त्याचा श्री गणेशा करावा लागतो, हे शक्य नाही. आणि ते वेद जतन व्हायचे नाहीत अशामुळे खंड पडला की. तर तसं होऊ नये म्हणून एकाच दिवशी वेदांचा उत्सर्ग करायचा, म्हणजे वेद म्हणायचे बंद करायचे आणि लगेच उपाक्रम करून ते वेद म्हणायचे सुरुवात करायची. म्हणून ती श्रावण महिन्यामध्ये श्रवण नक्षत्रावरती, पौर्णिमेवरती असे हस्त नक्षत्र हे जे श्रावणी करायची सांगितलेले जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपण श्रावणी करत असतो. श्रावणीमध्ये जानवं बदलणं हा आलाच म्हणजे मुख्य त्यातला हेतू आहे. म्हणजे लोकांचा असं समज आहे की जानवं बदलायचं म्हणजे श्रावणी. जानवं बदलायचं म्हणजे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्नान आहेत अनेक प्रकारची, प्रत्येक वेळेला स्नान, मृत्तिका स्नान आहे, गोमय स्नान आहे, भस्म स्नान आहे. ही सगळी स्नानं त्यावेळी करायचे आणि हे सगळं नदीच्या काठी करायचे किंवा जिथे पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी करायचं. हे पण हे शक्य नाहीये त्या ठिकाणी जाणं. पण ही स्नानं त्या ठिकाणी आपण त्याच एकाच ठिकाणी करत असतो. शास्त्र का असेना आपण ते करत असतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तर्पण आहे. आपल्यावरती देवांचे ऋण आहेत, इतरांचे ऋण आहेत, ऋषींचे ऋण आहेत, ज्याने आपल्यासाठी एवढं सर्व करून ठेवलेलं आहे. कुठेतरी उतराई त्याच्यातून झाले पाहिजे. आणि मनुष्य हा एकमेव असा आहे की तो या आपल्या पूर्वजांसाठी काहीतरी करू शकतो, त्यांचं स्मरण करू शकतो, त्यांच्यासाठी तर्पण करू शकतो. तर्पण करणं म्हणजे पाणी हातावरनं सोडणं. त्यांच्या मुद्रा आहेत, देवांसाठी कशा करायच्या, इतरां, हा सगळा श्रावणीतला तो भाग आहे. म्हणून प्रत्येक ब्राह्मणानं ज्याचं मुंज झालेली आहे अशा सगळ्या शाखेतला, शुक्ल यजुर्वेदी असो, कृष्ण यजुर्वेदी असो, ऋग्वेदी असो, यजुर्वेदी असो, ह्या प्रत्येकाला ती श्रावणी करणं महत्वाचं आहे. जरी तुम्ही आत्ता वेद म्हणत नसलात तर तुमचा पुढची संततीतला कोणतरी वेद म्हणणारच आहे, म्हणेल, त्याला इच्छा होईल. जर आपण हा संस्कार आपल्या पुढच्यांना दिला तर तो त्यांना समजेल. आणि हे ब्राह्मण महासंघ अतिशय मोठं काम करते. म्हणजे पुरोहित मंडळ वगैरे हे जे म्हणजे पौरोहित्य करणारे आहेत ते प्रत्येक जण श्रावणी करत असतात, त्यांना त्याचं महत्व माहिती आहे. पण जे पौरोहित्य करत नाहीयेत त्यांना सुद्धा हा संस्कार कळला पाहिजे आणि तो ह्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. आणि हा अतिशय डोंबिवलीमध्ये चांगला उपक्रम ब्राह्मण महासंघाने हाती घेतला की सगळ्या शाखांना त्यांनी एकत्र केला. सगळ्या शाखा एकत्र आल्यामुळे काय झालं की सगळ्यांना त्या कळायला लागल्या, की त्याचं महत्व कळायला लागलं की आपण हे केलं पाहिजे. आता गेल्या वर्षी आम्हाला याचा खूप छान प्रतिसाद चांगला मिळाला होता. ह्याही वर्षी चांगल्या प्रकारे नोंद झालेली आहे की जेणेकरून आपण वेद म्हटले पाहिजे, आपण वेद जतन केले पाहिजे, ही अक्षुण्ण परंपरा आपण पुढे अशी चालू ठेवली पाहिजे. तर हे सर्व प्रबोधनात्मक कार्यक्रम हे या माध्यमातून आपण समाजापर्यंत, आपल्या ज्ञातीतल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. याच्यासाठी हा जो उपक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे असं मला वाटतं. आणि स्तुत्य उपक्रम आहेच आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले पाहिजे. काळाची गरज आहे. वेदांपासून आपण लांब जाता, वेद, उपनिषद, काव्य हे आपल्याला समृद्ध करणार आहेत. त्यामुळे हे सगळं जतन झालं पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जतन झालं पाहिजे असं मला वाटतं. गुरुजी, कुलकर्णी गुरुजी, तुमचा विचार यामागे काय आहे? तुम्ही श्रावणीकडे कसं पाहता? बघा, आता म्हणते ना काळाये तस्मै नमः, बरोबर. काळाला तर काळाबरोबर प्रत्येकाला चालायचंय. परंतु या जडणघडणीमध्ये जसं ब्राह्मण समाज आला तर त्याबरोबर क्षत्रिय, वैश्य
यांचं सुद्धा उपनयन म्हणजे मोंज होत होती. अजून सुद्धा काही समाजात होते, काही समाजात काळानुसार बदल पडले. पण जसं ब्राह्मण समाज या ठिकाणी जागृती निर्माण करण्याचं काम प्रथम पासून करण्यात आलेलं आहे, तर तसंच ब्राह्मण महासंघाने हे फार मोलाचं कार्य आहे की हे पुष्प आहे, वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, ऋग्वेदी असो यजुर्वेदी असो, तर ब्राह्मण महासंघ, शिवमा ब्राह्मण सभा, पुरोहित मंडळ, तर ह्या प्रकारे हे एकत्र येऊन कार्य करणं म्हणजे हे विशिष्ट एक शक्ती एकत्र आलेली आहे. आणि श्रावणी एक माध्यम, आपल्या या मीडियाद्वारे माध्यमाद्वारे आपण सगळ्या जनसमुदायामध्ये पोहोचणार आहोत की ही संस्कृती ही जतन केली पाहिजे. संस्कृती आपली जतन झाली तर कसं असतं, श्रावणी म्हटल्यानंतर प्रायश्चित्त आलं. प्रायश्चित्त, स्वाध्याय आणि संस्कार. मग प्रायश्चित्त म्हणजे काय की या श्रावणीपासून पुढच्या श्रावणीपर्यंत कायिक, वाचिक, मानसिक, म्हणजे काहीने वाचेने मनाने काही ना काही पाप घडलं असेल, काही चुकून कोणाला आपण अपमानास्पद बोलतो ते सुद्धा पाप सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाप क्षालन व्हायला पाहिजे. ह्या डोक्यावरचं एक अदृश्य दबाव असतो. पाप म्हणजे काय तर जसं जसं पाप असेल तशा तशाप्रमाणे अडचणी प्रत्येकाला येत जातात. तर पहिल्यांदा पापक्षय, आणि मग पापक्षय म्हणजे काय, तो कोणाजवळ केला पाहिजे, तर जे आपले गुरु आहेत त्या गुरूंजवळ जाऊन प्रायश्चित्त संकल्प करून, जसं आमचे मित्र गुरुजी बोललेत की सचिन गुरुजी बोलले की नदी किनारी. मग नदी किनारी काय तर असं म्हटलेलं आहे की काय, गंगा ही जी नदी आहे ही कशी पवित्र आहे. नुसतं गंगा नामोच्चार जरी झाला तरी पाप क्षालन होत असतं. तर तसं आम्ही श्रावणीमध्ये प्रायश्चित्त प्रथम संकल्प घेत असतो की जसं कायिक, वाचिक, मानसिक, कायेने, वाचेने, मनाने काही पण या ठिकाणी आमच्याकडून कळत न कळत काही पाप घडलं असेल तर त्याचं प्रायश्चित्त होऊ दे. आणि हे प्रायश्चित्त झाल्यानंतर मग त्या ठिकाणी दशविध स्नान आहे, वेगवेगळं नदीचं स्नान आहे, धान्याचं स्नान आहे, गोमयाचं स्नान आहे. मग स्नानाने शुद्धी होते. मग आंतरिक शुद्धी पाहिजे तीर्थाने. आंतरिक शुद्धी ही कशी प्रकारे होणार तर या कर्माप्रमाणे, श्रावणी कर्मानुसार ज्याप्रमाणे पाप क्षालन व्हावं, मग त्यानंतर संस्कार हे केले जातात. जसं आपण जे 7 ऋषी सांगितलेले आहे, काश्यप ऋषी, गौतम ऋषी, वसिष्ठ ऋषी, विश्वामित्र ऋषी, या सगळ्या एकूण 7 ऋषींचं पूजन आहे, श्राद्ध आहे, अरुंधतीचं पूजन आहे, विश्वामित्र आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचं सुद्धा पूजन त्या ठिकाणी केलं जातं. ते आपले गुरुस्थान आहे. म्हणून गुरुजवळ आपण त्या ठिकाणी प्रायश्चित्ताची कबुली दिली पाहिजे. मग प्रायश्चित्ताचं क्षालन झाल्यानंतर एक जसं दिव्याला जसं एक प्रकारे काजळी येते, मग दिव्याची काजळी आपण जर काढली तर दिवा तेजोमय होतो. मग त्याच प्रकारे आपण ज्यावेळेस श्रावणी कर्म करतो, यज्ञोपवीत जाणवं आपण बदलतो, तर त्या ठिकाणी प्रायश्चित्त संकल्प करून, वेगवेगळे संस्कार करून, स्वाध्याय या प्रकारे करून ती श्रावणी बदलली जाते, म्हणजे तेजोमय होते. एक विशिष्ट मंत्राला शक्ती प्राप्त होत असते. आणि मी तर म्हणतो आता कालाई तस्मै नमामि जसं म्हटलं, या कलियुगामध्ये जर वडील जॉबला जात असतील तर वडिलांनी मुलाला विनंती करायची. विनंती म्हणजे काही सांगायची, जोपर्यंत कसं आहे, ही नवीन जी पिढी आहे, जोपर्यंत या नवीन पिढीला आपण जे काय करतो ते समजत नाही तोपर्यंत त्याचं महत्व कळणार नाही. आजपर्यंत कॉम्प्युटर म्हणजे संगणक होतं, मोबाईल होता, त्याच्यानंतर स्मार्टफोन आला, मग कोणाला अगोदर त्याचं ज्ञान नव्हतं. ह्या गोष्टी आल्यात आणि त्याचं ज्ञान झालं, त्याचा उपयोग काय कळला. मग तसं जी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला याबद्दल एकदा या श्रावणीला आणून मी श्रोत्यांना विनंती करेन की या प्रकारे या श्रावणीला जरूर 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 त्या ठिकाणी उपस्थित राहा, त्यातलं महत्व जाणून घ्या, नवीन पिढीला महत्व कळवा, की जेणेकरून त्याचं महत्व कळाल्यानंतर ही आपली संस्कृती टिकून राहणार. आणि समाज म्हणजे जसं आपला हिंदू समाज जो आहे त्याला जर अशा प्रकारे प्रायश्चित्ताचा संकल्प आपण दिला, त्या ठिकाणी पापक्षालन झालं, आपल्या वेदांचं महत्व कळलं, आपल्या ऋषीगणांचं महत्व कळलं, तर त्या ठिकाणी एक विशिष्ट शक्ती आपल्या हिंदू समाजात राहणार. आणि नक्कीच एक आपण म्हणतो की या ठिकाणी विश्वशक्ती जी आहे ती आपल्या पाठीशी राहणार. नक्कीच.
एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण सामूहिक श्रावणीबद्दल अधिक जाणून घेऊया सचिन ठाकूर देसाई आणि अमोल कुलकर्णी सरांकडनं, तसंच शंतनू पुराणिक सरांकडनं. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सामूहिक श्रावणी बद्दल जाणून घेतोय सचिन ठाकूर देसाई गुरुजी, अमोल कुलकर्णी गुरुजी आणि शंतनू पुराणिक सरांकडनं. सामूहिक श्रावणी वर्ष दुसरे हा कार्यक्रम 9 ऑगस्ट 2024 सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होतोय आणि स्थळ आहे कराळे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली यांचं समाज मंदिर हॉल, जे टिळकनगर इथे आहे, डोंबिवली पूर्वेला. सर, अर्थातच मला विचारायला उत्सुकता आहे, कारण वेदांचं ज्ञान आमच्या सगळ्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना, कारण हा वर्ग आमचा तरुण वर्ग आहे, आपण महाविद्यालयामध्ये आहोत, तर आता वेदांचं महत्व या काळात म्हणजे कलियुगात आहोत आपण, तर त्या दृष्टीने विचारायचंय की वेदांचं महत्व काय आहे? वेदांचं महत्व खूप आहे, कारण वेद अनादी काळापासून आलेले आहेत आणि पुढे अनेक वर्ष ते आपल्याला मार्गदर्शन करतच राहणार आहेत. तर वेदांचं महत्व हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. प्रत्येक जे वेद पठण करतात, ज्यांच्याकडे वेद पठण नेहमी चालू आहे, प्रत्येक घराघरामध्ये ज्यांच्या चालू आहे, ते तर त्याच्यामुळे समृद्ध झालेलेच आहेत. पण ज्यांच्या घरामध्ये अजिबातच वेद पठण नाहीये, ज्यांचं फक्त माझं शिक्षण, माझं करिअर याच्यापुरते फक्त मर्यादित राहू नका. आज कसं आलंय की जिथून पैशाचा आपल्याला ओघ आहे ते शिक्षण घ्यायचं, ती लँग्वेज शिकायची, असं कुणी करता कामा नये. निदान ब्राह्मण समाजानं तरी जागृत राहिलं पाहिजे की वेद हे आपल्याला समृद्ध करत असतात. की तुम्ही कुठल्याही शाखेचं ज्ञान घ्या, कुठेही जगात तुम्ही फिरा, पण आपण नेमकं काय करायला पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे, हे वेद तुम्हाला दाखवत असतात, मार्ग दाखवत असतात, तुमचं भविष्य घडवत असतात. वेद आहेत, उपवेद आहेत, उपनिषद आहेत, काव्य आहे, त्यांचं तुम्ही सतत त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. निदान दिवसातून 15 ते 20 मिनिटं तरी जरी तुम्ही त्याच्यासाठी दिलेत ना, तरी तुमचं आयुष्य समृद्ध होणार आहे. हे आता प्रत्येक घरामध्ये घडणं आवश्यक आहे. तुम्ही भौतिक सुखामध्ये कितीही लोळणार आहात, भौतिक सुख ही रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवत राहणार आहे. नवीन नवीन काहीतरी, जशी लहान मुलाला पाळण्यात असलेल्या बाळाला एक समोर असा फिरणार एक हे असतं, गोल गोल फिरत असतं, एक भोवरा असतो आपण. पण ते मूल मोठं झाल्यानंतर त्या भोवऱ्यामध्ये त्याला नवीन नवीन काहीतरी असतं. आपलंही तसंच आहे, आपणही तेच करतोय की आपल्याला पण नवीन नवीन काहीतरी हवंय. आतापर्यंत आपण जर मोबाईल वापरतोय, तर आतापर्यंत आपले 10 ते 15 मोबाईल निश्चित झालेले, निश्चित. बऱ्याच जणांचे असं आहे की ही जी टेक्नॉलॉजी ही पूर्ण नाहीये, परिपूर्ण. मला काही सुरुवातीला तो एक मोठा विटेसारखा एक मोबाईल होता, तेव्हापासून तो आता अगदी 5 mm मोबाईल आहे. मला असं सांगायचंय त्याच्यामधून की ही भौतिक सुख तुम्हाला नवीन नवीन काहीतरी दाखवत राहणार आहेत आणि आपण त्याच्या पाठीमागे असमाधानीच राहणार. जोपर्यंत आपली शरीर यष्टी चांगली आहे, जोपर्यंत आपण ह्या सगळ्याचा आस्वाद घेत आहोत, जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसे आहेत, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टींचा आपण आस्वाद मनमुराद घेऊ. पण एक आपल्या जीवनामध्ये अशी वेळ येते की आपण ह्यातलं काहीही करू शकत नसतो आणि ह्या सगळ्याला आपण कंटाळलेले असतो. तेव्हा वेद हे असे आहेत, उपनिषदही असे आहेत की म्हणजे ते विचार आहेत इतके असे आहेत की ते तुम्हाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवत असतात, ते तुम्हाला प्रसन्न करत असतात, रोजच्या रोज तुम्हाला ते टवटवीत करत असतात. तुम्हाला मनाला एक पॉझिटिव्ह एनर्जी, आता सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये ते वाढवत असतात आणि मनाची प्रसन्नता ही सर्वात महत्वाची असते. तर वेद आपल्याला हे सर्व देत असतात. हे ऋषींचे ऋण आहेत आपल्यावरती, त्यांनी ही अक्षुण्ण परंपरा आपल्या लोकांनी आतापर्यंत चालून ठेवली. ह्या कलियुगामध्ये सुद्धा अजून चालू आहे. अजूनही असे अंधुक तारे आपल्याला दिसत आहेत, जे मार्ग आहेत आपल्याला दिसत आहेत की जे आपण आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजे. आपण हे सर्व उपक्रम त्याच्यासाठी आहेत. ते जर पुढच्या पिढीला आपण ते दरवाजे, तो मार्ग जर आपण पुढच्या पिढीला जर दाखवला नाही तर त्यांना याचं काहीच वाटणार नाही. घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये
हे संस्कार, ही व्रतवैकल्य, ही अशी तुम्ही जर आई जर करत असेल एखादं व्रतवैकल्य, तर त्याचा परिणाम मुलावरती सहज होत असतो. आई जर दरवाजामध्ये रांगोळी काढत असेल ना, तर ते मुलीला सहज ती जर त्यावेळी करत नसेल ना, तरी सुद्धा ते सणवारीला घरात कधी कार्यक्रम असेल तर ती निश्चित त्यावेळी काढते. हे असे हे आपले काय म्हणतात सण आहेत, संस्कार आहेत, ही व्रतवैकल्य आहेत की जे आता दक्षिणायनामध्ये देवशयनी एकादशी झाल्यानंतर हे चातुर्मासामध्ये सगळे व्रत आहेत की जी आपण निष्ठेनं, समाधानानं, आनंदानं केली पाहिजेत. त्यातला हा एक श्रावणी उपक्रम आहे जो आपण केला पाहिजे. जसं आपण म्हणतो संलग्न संस्था या ब्राह्मण महासंघ डोंबिवलीशी जोडल्या गेलेल्या आहे, तर प्रत्येकाची श्रावणी करण्याची पद्धत वेगवेगळी असेल नाही का? तर त्यामध्ये प्रामुख्याने यजुर्वेदी आणि ऋग्वेदी ह्या 2 शाखा आहेत. तर ऋग्वेदी श्रावणी विषयी म्हणजे वेगळं काय आहे, या 2 श्रावण्या वेगळ्या कशा आहेत त्याविषयी थोडं सांगा. वेगळं पण म्हणजे वेद वेगळा म्हटल्यावरती त्याचं तंत्र, मंत्र, कृती ही सगळी वेगळी. ही प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे, शाखेप्रमाणे ती ठरलेली आहे. तर त्या शाखेप्रमाणे आता जर कोण ऋग्वेदी असेल तर तो ऋग्वेदी शाखा ज्या ठिकाणी श्रावणी होते त्या ठिकाणी तो जात असतो आणि त्या ठिकाणचे संकल्प, त्या ठिकाणचे जे काय विधी असतील तो करत असतो. आता ऋग्वेदी श्रावणीमध्ये आता ऋग्वेद मंडल आहे. ऋग्वेद मंडलातल्या प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला आणि प्रत्येक म्हणजे त्या मंडलाच्या शेवटचा मंत्र असे 2 मंत्र येतात. असे 20 मंत्र येतात. 10 मंडल आहेत. त्या प्रत्येक मंडलाचं सुरुवात आणि शेवट असे 2 मंत्र घेऊन असे 20 मंत्रांचं हवन केलं जातं. उत्सर्जन आणि उपाकर्म असा त्यातला भाग असतो. तर त्याच्यामध्ये सत्तू म्हणजे जवाच्या पिठापासून बनवलेले असे गोळे असतात, त्यांचं हवन येतं आणि भाताचं हवन आहे. असं उत्सर्जन आणि उपाक्रमामध्ये ते केलं जातं. त्याच्यानंतर मग ऋषींचं पूजन आहे. सप्त ऋषी ते सांगितलेले त्या ऋषींचं पूजन आहे. ऋषींचं अनेक ऋण आहेत आपल्यावरती, म्हणजे देवांपेक्षा ऋषींचे ऋण आपल्यावरती जास्त आहेत. ऋषी गुरुस्थानीच आहेत, गुरुस्थानी आहेत म्हणून ऋषींचं पूजन आणि मानव यांच्यातनं दुवा ऋषी आहे. त्याच्यानंतर मग तर्पणाचा भाग येतो. देवांसाठी तर्पण आहे, ऋषींसाठी तर्पण आहे आणि आपल्या गतपितरांसाठीच तर्पण आहे. हे झाल्यानंतर मग सर्वात श्रावणीतला महत्वाचा भाग येतो तो म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपण यमदेवतेची प्रार्थना करत असतो. ती प्रार्थना अशा करत असते की आपल्याला आयुष्यामध्ये अपमृत्यू येऊ नये. अपमृत्यू सर्वात वाईट असतो, जो सगळ्यांना क्लेशदायक असतो, दुःखदायक असतो, तो आपल्याला येऊ नये याच्यासाठी दक्षिण दिशेला आपण तोंड करतो आणि सगळेजण वरती हात करून त्या यमदेवतेची प्रार्थना करत असतात. आणि यमोनिहंता म्हणून एक त्याच्यातला श्लोक आहे, तो 10 वेळा म्हटला जातो. अशा प्रकारे ही श्रावणी आहे की ज्याच्यामध्ये सर्व तत्वांचं पूजन केलं जातं. ऋषींचं पूजन तर आहेच. अशी समृद्ध करणारी अशी श्रावणी आहे की जी प्रत्येक ब्राह्मणातल्या घरातल्या प्रत्येकाची ज्यांची मुंज झालेली आहे त्या प्रत्येकानं करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुमचे श्रावणी यजुर्वेदी श्रावणी विषयी काय विचार आहे? बघा, जसं आपण वैशाख, ज्येष्ठ, आषाढ म्हणजे निसर्ग कशी नवीन निर्मिती करत असतो. निसर्गामध्ये पिकलेलं पान गळतात, नवीन पालवी फुटते, बरोबर. तर तसं या श्रावणीच्या माध्यमातून या श्रावणीला यजुर्वेदामध्ये या ठिकाणी ऋषींचं पूजन आहे. प्रथम ऋषींचं पूजन आहे, प्रायश्चित्त आहे. मग प्रायश्चित्त त्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं कायिक, वाचिक अशा विविध नुसतं संकल्पाच्या श्रवणाने पापक्षालन होतं. मग त्या ठिकाणी प्रायश्चित्ताचा संकल्प असतो. 7 ऋषींचं पूजन आहे, अरुंधती देवतेचं पूजन आहे, योगीश्वर याज्ञवल्क्य ज्यांनी यजुर्वेद त्यांच्या मुखातनं आलेलं आहे त्या ऋषींचं पूजन केलं जातं. त्यानंतर ऋषी तर्पण, जसं देव कृतीसारखी, ते फक्त मंत्र फरक आहे, कारिका फरक आहे ऋग्वेद आणि यजुर्वेदमध्ये. मग त्यांच्या स्वरावर असतात, आमचे हातावरती त्या ठिकाणी स्वर दिले जातात आणि त्या स्वरावरती
ते संहिता त्या ठिकाणी वाचन केलं जातं. विष्णू सुक्ताचं पठण केलं जातं, ऋषी श्राद्ध केलं जातं, दशविध स्नान केले जातं की जेणेकरून 10 प्रकारचे स्नानाने पापक्षालन व्हावं. मुख्य म्हणजे यज्ञोपवीत. मग यज्ञोपवीत म्हणजे काय, आपण जानवं म्हणतो. मग जानवं म्हणजे काय, तर त्याच्यात नवतंतू आहेत. एक प्रकारचं आता कलियुगात म्हटल्याप्रमाणे ते गॅजेट आहे असं की विशिष्ट शक्ती ती आपण धारण करायची, की त्या ठिकाणी त्या यज्ञोपवीतावर ब्रह्मा, विष्णू, महेश, अश्विनी कुमार विविध देवतांचं त्या ठिकाणी आवाहन केलं जातं. आणि अशा प्रकारे जीर्ण यज्ञोपवीत त्याचा त्याग करून नूतन यज्ञोपवीत, नूतन जानवं त्या ठिकाणी धारण केलं जातं. हे केव्हा केलं जातं, ज्यावेळेस देहशुद्धी होते, आत्मशुद्धी होते. कुठलं पण पूजा कर्म असो, त्या कर्मामध्ये आपण त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर आपली आंतरिक शुद्धी होते. मग या प्रकारे अशा प्रकारे दशवी स्नान, त्या ठिकाणी प्रायश्चित्त, ऋषींचं तर्पण, देव, ऋषी, मनुष्य, देवांचं तर्पण सांगितलं. म्हणजे आपली ही संस्कृती एवढी अफाट आहे. मी नुसतं ब्राह्मण समाजापुरती म्हणत नाही, ऋषीगणांनी जे लिहून ठेवलेलं आहे आणि ब्राह्मण एक फक्त दुवा एक ती पुढे नेणार आहे की जेणेकरून हा जो काही अणुरेणूपासून म्हणजे सूक्ष्म काय जीवजंतूंपासून महाकायपर्यंत प्रत्येक देवतेला त्या ठिकाणी एका बसल्या जागी तृप्तता देणे. अजून कुठलाही सायन्सने असा शोध लावलेला नाही की एका जागी बसून तुम्ही देव, हिमालय, नदी, सागर, पर्वत, वनस्पती, बरोबर, या सगळ्या प्रकारचं ऋण कोणावरती आहे, तर मानवावरती आहे. मग या ठिकाणी सूक्ष्म काय जीव जंतूंपासून महाकायपर्यंत त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला तृप्तता दिली जाते. पूर्व दिशा, पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा. दक्षिण दिशा ही यमदेवता आहे. मग यमदेवता म्हणजे काय, मृत्यू सम अरिष्ट. पण मृत्यू म्हटलं तर मृत्यूच नाही, तर अपघात होणं हा सुद्धा मृत्यू सम अरिष्ट आहे. मग अशा प्रकारे यमदेवतेची अनुकूलता, प्रसन्नता असावी. आणि त्या ठिकाणी दक्षिण दिशेला सगळ्या पितरांची पण दिशा येते. मग पितरांचं ऋण आहे है ना, नुसतं देवांचं ऋण आलं, ऋषींचं ऋण. ऋण म्हणजे कर्ज है ना. आपण बँकेतून लोन घेतो, बरोबर. लोन घेतल्यानंतर त्याचा EMI दर तारखेला केला गेला पाहिजे. आताची पिढी फार एकदम बरोबर, एकदम कशी प्रॉपर आहे, होय की नाही. त्या तारखेला तो EMI बरोबर जातो. मग तशा या ऋणांचं काय. मग ही जी संस्कृती आपल्याला ब्राह्मण महासंघाने छान कार्य करत, ही जी संस्कृती करत आहे, जतन करत आहे. आणि त्या कार्यानुसार या ठिकाणी प्रत्येकाचं ऋण या ठिकाणी बसल्या जागी दिलं जातं. हवन आहे, त्या देवतेचे 7 चिरंजीव, त्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी, अरुंधती देवता, ज्या ज्या स्थापित देवता आहे त्या स्थापित देवतेचं हवन त्या ठिकाणी केलं जातं. हवन म्हणजे काय, की नुसतं आपण अग्नी प्रज्वलित करायचा, तूप टाकायचं, काही शाकले टाकायचं आणि धूर झाला म्हणजे झालं हवन, असं नाही. तर अग्नी हे देवतेचं मुख आहे. मग त्या देवांना बोलून त्या स्वाहा म्हणून त्या देवतेंना आहुती देऊन त्या ठिकाणी तृप्तता केली जाते. जेणेकरून आपलं जे काही पूर्वकर्म असेल, व्यावहारिक जीवनात काही चूक होत असेल, म्हणजे असं म्हटलंय की आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. भूतकाळात काही चुका घडल्या असतील, आध्यात्मिक जीवनात व आपल्या दैनंदिन जीवनात काही चुका होत असतील, तर या सगळ्या त्रिविध आणि पापांचं क्षालन व्हावं म्हणून अशा प्रकारे त्या संस्काराद्वारे संस्कार केले जातात. मग अशा प्रकारे ऋग्वेद असो किंवा यजुर्वेद असो, एक मंत्रांचा फरक आहे, ऋचांचा फरक आहे, वेदांचा फरक आहे. एक प्रकारची 4 नोवेल आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग याची कारिका वेगळी आहे, पण हेतू एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे. अशा प्रकारे सगळी ही कारिका, त्याप्रमाणे संस्कार असे केले जातात. आणि हे जे श्रावणी कर्माच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला ही जी काही संस्कृती आपण जी निर्माण केलेली आहे ऋषीगणांनी, ती त्या ठिकाणी पुढे प्राप्त होत असते. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सामूहिक श्रावणीबद्दल जास्ती जाणून घेऊया.
सचिन ठाकूर देसाई गुरुजी, अमोल कुलकर्णी गुरुजी आणि शंतनू पुराणिक सरांकडनं आपण प्रेक्षक हो सामूहिक श्रावणी जो 9 ऑगस्ट 2024ला डोंबिवली इथे कार्यक्रम होतोय सकाळी 6:30 वाजल्यापासून, त्याविषयी आपण मीडिया पार्टनरशिप देतोय आचार्य 90 FM तर्फे. तर या संदर्भातच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ. आणि आज आपण ज्या कार्यक्रमाला मीडिया पार्टनरशिप देतोय त्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय. आणि तो कार्यक्रम आहे ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीमध्ये ब्राह्मण समाज एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने सामूहिक श्रावणी हा कार्यक्रम आयोजित होतोय येत्या 9 ऑगस्ट 2024ला सकाळी 6:30 वाजल्यापासून. आणि अर्थातच स्थळ आहे कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवलीचं समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे. आता विचारायचं म्हणजे आता ह्या सगळ्या कार्यक्रमाकडे इव्हेंटीकरण म्हणून आपण पाहतो. जनरली आजची पिढी आहे सगळ्या सोशल मीडियावर फोटो करणे, त्याचं व्हिडिओ करणे, आणि हे करण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये. हे आपल्या संस्कारांचं देणं, आपण संस्कार प्रवाहित होण्यासाठी आणि संस्कृतीचं जतन आपण जसं बोललो आणि संवर्धन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तर आजच्या तरुण पिढीला आपण एक संदेश देऊया की सामूहिक श्रावणी हा इव्हेंटीकरणाचा एक प्रकल्प नाहीये. म्हणजे एक इव्हेंट करायचा आणि त्या संस्थेला प्रसिद्धी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत नाहीये, तर संस्कारांचं आदान प्रदान व्हावं या दृष्टीने हा कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर त्या कार्यक्रमाकडे सगळ्या प्रेक्षकांनी किंवा येणाऱ्या सगळ्या सामूहिक श्रावणीमध्ये जे सहभागी होणार आहेत त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही थोडा संदेश द्यावा अशी तुम्हाला विनंती करेन. तिघा नाही म्हणजे हो. याच्यामध्ये असं आहे की आता दोन्ही गुरुजींनी सांगितलं की ते तज्ज्ञ आहेत त्याच्यातले. ऋग्वेदी आणि यजुर्वेदीमध्ये काय फरक आहे, तर तो फरक म्हणजे फक्त मंत्रोच्चाराचा फरक आहे असं मला वाटतं. की बाकीची प्रोसिजर सगळी सारखी आहे, थोडीशी कृती आणि मंत्रोच्चाराचा फरक आहे, दुसरं काही नाही. आता तुम्ही म्हणता इव्हेंटीकरण. आता इव्हेंटीकरण म्हणजे आता ही आमची खरं म्हणजे तसं पाहिलं तर इव्हेंटच होते. आज जवळजवळ 200 लोकांना एकत्र करून त्या 3 हॉल्समध्ये वेगळ्या बसवून त्या सर्वांना त्याचे कोऑर्डिनेट करून त्यांची श्रावणी घडवून आणायची, हे एक आमच्या दृष्टीने एक आव्हानात्मक काम आहे. यामध्ये मी असं मागच्या वर्षी जे लक्षात आलं, मागच्या वर्षीच्या श्रावणी कार्यक्रमाला हे गुरुजी होते ठाकूर सचिनजी, काही प्रमाणामध्ये मला तरुण मुलं दिसले त्याच्यामध्ये. होते छान काय काही प्रमाणामध्ये तरुण मुलं होते. त्याच्यात काही पुरोहितही असू शकतात किंवा जनरल प्रोफेशनल असू शकतात. त्या दिवशी रविवार होता मला असं वाटते, त्यामुळे असेल कदाचित किंवा काही असेल. परंतु ह्या गोष्टीला आमच्या श्रावणी या कार्यक्रमाला तरुणांचा त्यावेळेला बऱ्यापैकी प्रतिसाद लागला होता. आमची संस्था जी आहे ब्राह्मण महासंघ हीच म्हणजे ह्या दृष्टीनेच प्रयत्न करते की जेणेकरून तरुण मुलं एकत्र यावे, त्यांना या सर्व संस्कारांचं महत्त्व पटावं. आता असं झालंय की तरुण मुलं जे आहेत ना की फ्रान्समध्ये अमुक एका व्यक्तीने काहीतरी गीतेवर हे केलं आणि म्हणून तो नाचायला लागला वगैरे वगैरे, आणि म्हणून त्याचं काय म्हणतात त्याला अनुकरण आपण करतो. अशा पद्धतीचं अंधानुकरण चालू आहे खरं म्हणजे तसं पाहिलं तर. म्हणजे बाहेरचे लोक इथे येऊन त्यांना समजलेलं आहे आपली संस्कृती काय आहे किंवा आपले वेद पुराण काय आहेत, परंतु आपल्याच मुलांना हे समजत नाही. मग तिकडे जेव्हा त्याचं म्हणजे मार्केटिंग होतं त्यावेळेला ते इकडे येतात, मग आम्हाला विचारतात ते अहो की श्रावणी म्हणजे काय, आम्हाला करायची आहे ती, हे अमुक म्हणजे काय, हा संस्कार काय. तो आता आपण मध्यंतरी ब्राह्मण महासंघातर्फे 16 संस्कारांचं हे घेतलं तर हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार जे आहेत ते अगदी जन्मापासून आहेत. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणाला संस्कार आहेत. आता हा श्रावणी हा कार्यक्रम सुद्धा त्या संस्कारांमधलाच एक भाग आहे तसं पाहिलं तर. आणि हा श्रावणातच केला जातो. ह्या दिवसात तसं पाहिलं तर वातावरणही चांगलं असतं आणि शरीरशुद्धीसाठी सुद्धा एक प्रकारचं हे असतं काय म्हणतात त्याला, पावसामुळे जे आहे शरीरामध्ये निरनिराळे बदल होत गेलेले असतात.
आणि ह्या सगळ्यांची म्हणजे तसं पाहिलं ना तर ही आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ही श्रावणी मी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघतो की आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे यांनी सांगितलं दोन्ही गुरुजींनी याच्यामध्ये गोमय स्नान आहे, मृत्तिका स्नान आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात गोमूत्राचं स्नान आहे, नदीच्या पाण्याचं स्नान आहे, पंचगव्याचं स्नान आहे, पंचगव्य धारण करणं आहे. हे थोडंसं याला आयुर्वेदाची पण हे आहे की याच्यामुळे जे श्रावण महिन्यामध्ये किंवा पाऊस जो आषाढ आणि श्रावणात जो पाऊस पडलेला असतो त्याच्यामुळे शरीरामध्ये अशुद्धता जी निर्माण होते ती शुद्धता होण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या ज्या म्हणजे आता आपण ह्या पूर्ण प्रोसिजरने आपण करत नाही श्रावणी गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे जे काय 10-12 स्नान सांगितले ते आपण पूर्ण करत नाही पण नॉमिनल का होईना करतो किंवा गोमय स्नान का होईना कुठेतरी गोमय लावून घ्या तिथे पाणी लावून घ्या वगैरे करतो पण म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतंय की संस्कार म्हणून कुठेतरी संस्कार आहे आणि कुठेतरी हे याची सांगड म्हणजे वेदांची वेद पुराण आणि तुमचे काय हे आहेत त्याच्याबरोबर आयुर्वेदाचं सुद्धा याला पूर्वपीठिका आहे असं मला वाटतं आणि याच्यामुळे तरुणांनी ह्या ठिकाणी यायला पाहिजे. याच्यामुळे आता एक सामूहिक केल्यामुळे एक प्रकारचा रिझोनन्स निर्माण होतो. हा रिझोनन्स निर्माण झाल्यावर हा पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्या ठिकाणी समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होतात. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या ज्या श्रावणी किंवा हे जे असे उपक्रम आहेत याला तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने यायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या पुढची पिढी त्यांच्या पुढची काय म्हणतात सुप्रजनन म्हणा किंवा ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अचीव करता येईल. नक्कीच. आता मगाशी आपण बोललो तो मुहूर्ताचा कारण सामूहिक श्रावणीला देखील मुहूर्त महत्वाचा आहे कारण जनरली मुहूर्त हा लग्नाच्या वेळेस पाहायला जातो एरवी पण आता प्रश्न सुद्धा असेल आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये की सकाळी 6:30 वाजल्यापासून आपण सुरू करतोय तर प्रत्येकाची पत्रिका वेगळी असते मग त्याचे ग्रह त्या दृष्टीने थोडं विचारायचं आहे की कसा म्हणजे तो मुहूर्त श्रावणीला कुणाच्या जन्मपत्रिकेची गरज नसते. श्रावणीचे जे दिवस ठरलेले असतात आपण हा दिवस जो घेतलेला आहे 9 ऑगस्टचा ह्या दिवशी सगळ्या शाखांची श्रावणी म्हणजे ऋग्वेदी यजुर्वेदी शुक्ल यजुर्वेदी ह्या सर्वांसाठी तो मुहूर्त आपण त्या दिवशी दिलाय. आता प्रत्येक वेळी त्याच दिवशी सगळ्यांच्या श्रावणी असतात वृक्ष श्रावणी त्याच वेळी असेल असं नाही. पुढचे ते दिवस आहेत त्या नक्षत्रावरती त्या दिवशी त्या तिथीवरती त्यांची श्रावणी असेल असं नाही पण 9 तारखेला हा सगळा योग जुळून आलेला आहे. त्याच्यामुळे त्या श्रवण नक्षत्रावरती सगळ्यांची आपण श्रावणी एकाच दिवशी जर तुम्ही कॅलेंडरमध्ये जर बघितलं असेल तर वृक्ष श्रावणी शुक्ल यजुर्वेदी श्रावणी पण आहे. हा म्हणजे अशांच्या सगळ्यांची श्रावणी त्या दिवशी येते आणि तो सगळ्यांसाठी योग्य दिवस सगळ्या शाखा एकत्र येऊन करू शकतात म्हणून तो आपण 9 ऑगस्ट ही तारीख घेतलेली आहे. त्याचा आपल्या जन्मपत्रिकेशी काही संबंध नाही. मुहूर्ताचं महत्व म्हणजे एकूण आपले 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्रावर काहीतरी कार्य ठरलेलं आहे. अश्विन नक्षत्र वर्णी नक्षत्र तसं आता हे 9 ऑगस्ट आलेले आणि योगायोगाने त्या दिवशी हस्त नक्षत्र आहे. मग हस्त नक्षत्र किंवा श्रवण नक्षत्र हे मुहूर्तावरती ह्या नक्षत्रावर आपण असं कार्य केल्यानंतर त्याची पावित्र्यता जास्तीत जास्त निर्माण होते किंवा निसर्गातील ज्या सात्विक लहरी आहे त्या लहरीत जास्तीत जास्त त्या ठिकाणी आकर्षण होऊन त्या ठिकाणी अधिक सात्विक शक्ती निर्माण होते. म्हणून हस्त नक्षत्रावर आपण श्रावणी करत आहोत. आणि कुंडलीचं म्हणाल तर कसं आहे ज्यावेळेस आपण संकल्प करतो मुख्य संकल्प ज्याला प्रायश्चित्त संकल्प म्हणा किंवा आपला गोचरी संकल्प म्हणतात त्याला पंचांगानुसार जो संकल्प आहे मग पंचांगामध्ये तिथी वार नक्षत्र योगकरण तिथीचं उच्चारण नक्षत्राचं उच्चारण करण योग आणि ज्या दिवशी तो वार आहे त्या वाराचं उच्चारण मग या वाराचं उच्चारण केल्यानंतर संकल्प केल्यानंतर पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये त्या प्रत्येकाची जन्मतारीख जन्मवेळ वेगळी जन्मकुंडली वेगळी तरी सुद्धा प्रतिकूल ग्रह ज्या कुंडलीमध्ये असतील तर त्या ठिकाणी त्या ग्रहांची तीव्रता त्या दोषांची तीव्रता कमी होणार असं कार्य त्याच्या हातून घडलं तर. म्हणून मी रसिकांना पण सांगेन की तुम्ही इथपर्यंत पोहोचा. कराडे ब्राह्मण समाज मंदिर 9 ऑगस्टला त्या ठिकाणी आहे.
तर त्या ठिकाणी तुम्ही श्रावणीसाठी येण्याचा प्रयत्न करा किंवा नवीन पिढीने सुद्धा तुम्हाला अशक्य असेल, प्रकृतीनुसार अशक्य असेल तर पुढच्या पिढीला त्यांना आवर्जून सांगा की जेणेकरून ती पिढी त्या ठिकाणी यायला पाहिजे. त्यातलं महत्व त्यांनी जाणलं. एकदा आले की परत त्यांना सांगावं लागणार नाही. मागच्या वेळेस 200 त्या ठिकाणी व्यक्ती होते श्रावणीसाठी आलेले, बरोबर, 200 पेक्षा जास्त होते. मग त्याच्या ऋग्वेद यजुर्वेद सगळ्या विविध शाखांचे होते, पण ते आलेले आहेत तर ते न चुकता येणार, बरोबर. पण आता जे आतापर्यंत ज्यांनी श्रावणी केली नाहीये, नुसतंच पुरोहितांसाठी श्रावणी मर्यादित नाही. पूर्ण मी जसं मगाशी बोललो की ब्राह्मण समाज तर आहेच, पण इतर समाज ज्यांनी त्या ठिकाणी मुंज झालेली आहे तर ते सुद्धा लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि हा जो काही उपक्रम आहे, ही जी काही श्रावणी आहे, याचं पुण्यफळ प्राप्ती करू शकतात आणि सगळ्या कुटुंबालाच त्याचं फळ मिळतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही दोघांनी सांगितली. यामध्ये मी एक इंटरफेअर करतो की डोंबिवलीच्या जवळपासच्या गावांमधले म्हणजे कल्याण म्हणा, ठाणा म्हणा किंवा सहभागी होऊ शकतात. जवळपासचे जे अंबरनाथ म्हणा, इथले ब्राह्मण समाजाचे किंवा ज्यांची बंदी झालेली असे हे लोक सुद्धा सहभागी होऊ शकतात. तर परत एकदा प्रेक्षकांना आवाहन करूया की सामूहिक श्रावणी वर्ष दुसरं हे यंदा ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साजरं होत आहे. दिनांक आहे 9 ऑगस्ट 2024 आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून कराडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली यांचं समाज मंदिर हॉल आहे टिळक नगरला, डोंबिवली पूर्वला. तर इथे आपण नक्कीच श्रावणीमध्ये सहभागी व्हा. जास्तीत जास्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं तुमचं कार्य पुढे होऊ शकतं आणि जे आपलं तुमचं उद्दिष्ट असेल ते तुम्ही साध्य करू शकता. त्याचा एक मार्ग या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल. आणि ब्राह्मण महासंघ डोंबिवली याचे सदस्य शंतनू पुराणिक सर तुमचे मनपूर्वक आभार. सचिन ठाकूर देसाई गुरुजी तुमचेही आभार आणि अमोल कुलकर्णी गुरुजी तुमचेही आभार. तुम्ही तिघही आज वेळात वेळ काढून, कारण श्रावण महिना आता सुरू होत आहे आणि तरी सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून या आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एक संस्कृती संवर्धनाचं कार्य आपल्या या माध्यमातून होत आहे, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक असाच एक विषय आणि अशा श्रोत्यांना घेऊन पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली. Acharya 90 FM